बांधकाम कामगार मित्रांसाठी एक बातमी आलेली आहे। बातमी आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यातून बांधकाम कामगारांना जे भांडी संच आणि इसेन्शियल किट आणि सेफ्टी किटचा अपॉइंटमेंट बंद केलेला आहे ते का बंद केला आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा लोकमत पेपरमध्ये करण्यात आलेली आहे। स्क्रीनवरती पाहू शकता। शहरात आचारसंहिता नाही पण कामगारांचे लाभ बंद। संसार उपयोगी व सुरक्षा साहित्य वितरणाची मागणी। छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या निवडणूक आचारसंहिता लागू नाही तरीही बांधकाम कामगारांनी कल्याणकारी योजनेचे लाभ थांबण्यात आले आहे। त्यामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट आहे। जेथे निवडणूक नाही तेथे संसार उपयोगी वस्तू व सुरक्षा संच साहित्य वाटप करण्याचा विचार व्हावा अशी मागणी बांधकाम कामगारांनी केली आहे। बांधकाम कामगारांनी केवायसी केली प्रक्रिया पूर्ण केली आहे। त्यांना अद्याप गृहोपयोगी वस्तू संचाचे किंवा सेफ्टी किट्स किंवा इसेन्शियल किटचा वाटप झालेला नाही। विलंबामुळे कामगार वर्ग कल्याणकारी योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे कामगार नेते भाऊसाहेब नवगिरे यांनी सांगितले आहे। WFC केंद्राची कमतरता ही देखील गंभीर समस्या आहे। शहरामध्ये 2च सेवा केंद्र कार्यरत आहेत। नवीन नोंदणी व नूतनीकरण सप्टेंबर 2026 पर्यंत तारखा बुक होत आहे आणि 2026 चे जे सप्टेंबर महिन्याची तारखा मिळत आहे हा विलंब अन्यायकारक असल्याचा कामगार नेते कैलास जुंबड यांनी केलेले आहे। बांधकाम कामगारांना दिले जाणारे साहित्य हेच संसार उपयोगी साहित्य संच आहे। तुम्ही स्क्रीनवरती फोटो पाहू शकता। त्याच्यानंतर त्यांनी म्हटले आहे कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती आणि अर्ज प्रक्रियेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांचा अर्ज नाकारता येत नाही। तर बांधकाम कामगारांसाठी हे महत्त्वाची बातमी आहे। शहरी भागातील वाढत्या कामगारांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर किमान आणखीन 2 सेवा केंद्र सुरू करण्यात यावी ज्यामुळे नोंदणी पडताळणी आणि लाभ वितरण प्रक्रिया गतिमान होईल। प्रेम चव्हाण कामगार नेते। तर बांधकाम कामगार मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त तालुका बांधकाम कामगार जे ऑफिस आहेत ते फक्त 2च आहेत ते वाढून 4 करण्यात यावा अशी मागणी कामगार नेते प्रेमचंद चव्हाण यांनी केलेली आहे। त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये 17 संस्थांचे वाटप केंद्र असून म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये 17 असे शिबिर आहेत कॅम्प आहेत जिथे भांडी संच इसेन्शियल किट आणि सेफ्टी किटचा वाटप होतो। सध्या ते आचारसंहितेमुळे दिनांक 4 नोव्हेंबरपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आलेले आहेत। शहरात कुठेही वाटप करण्याविषयी कोणतेही आदेश नाही असे सहाय्यक कामगार आयुक्त GB बोरसे यांनी सांगितले आहे। तर हे अन्यायकारक यांचा निर्णय आहे कारण आचारसंहितेचा आणि कामगार कल्याणकारी मंडळाचा काही घेणे देणे नाही। वेबसाईट चालू झाली पाहिजे, अपॉइंटमेंट मिळाला पाहिजे आणि जे शिबिर आहे जे कॅम्प आहे ते सुरू झाले पाहिजेत अशी मागणी कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि कामगार संघटनेचे जे नेते आहेत प्रेम चव्हाण आणि कामगार संघटनेचे अध्यक्ष जे आहेत कैलास जुंबडे यांनी व्यक्त केलेली आहे। तर मित्रांनो ही बातमी होती, कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा। चांगली वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्रांमध्ये शेअर करा।